राहता तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नामदार मॅरेथॉन 2026 स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न। आज नामदार व अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सकाळी 5:30 वाजता या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। ही स्पर्धा 3 गटांमध्ये घेतली गेली। यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली होती। या स्पर्धेत 2000हून अधिक लहान मोठे तरुण तरुणी सहभागी झाले होते। या स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तरुणांचा रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेत विशेष म्हणजे नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील यांच्या मातोश्री यांनी 3 किलोमीटर गटात भाग घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदवला। सौ धनश्रीताई विखे यांच्या हस्ते त्यांना विशेष पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर श्री विजय नाना सदाफळ, नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील, मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे, पोलीस निरीक्षक श्री दीपक सरोदे, डॉक्टर श्री संतोष मैड तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगर परिषदेचे कर्मचारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी हजर होते। NS न्यूज राहताकरता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता। आणि आमच्या हेमंत पाटील सरांच्या मातोश्री इंडिया फिट इंडिया सन्माननीय पोलीस अधीक्षक या ठिकाणी नगरपालिका राहताच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा हा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे। या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये सर्व ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, सुप्रभात, मंगल प्रभात। गुड मॉर्निंग ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकतात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी। पारितोषिक आहे हे 5 किलोमीटरच्या पारितोषिकाचे 3 पारितोषिक जे आहे कसं करावं आम्हाला काळजी वाटते आहे आणि म्हणून आपल्या शरीराची आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 5000 अंकल 11 क्रिकेट टीम त्यांनी 10 किलोमीटरचं सर्व परीक्षण केलं होतं। ज्या आदित्य क्रिएशनच्या माध्यमातून आम्हा सर्व साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस होतो। मात्र आजचा वाढदिवस हा ड्रायव्हर मीडिया आवर्स याची जी सर्व टीम आहे त्यांनी मीडियाचं जे काम केलं त्यांचा सेवा दिली त्या सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। असेल की ती व्यक्तिशः माझी चूक असेल
संयोजकांची टिप्स नसेल आणि आपण राहतेकर एवढ्या मोठ्या मनाचे आहात. मी विनंती करतो ताईंना आपण या स्पर्धकांना शुभेच्छा देऊया. गुड मॉर्निंग. आज नामदार मॅरेथॉन 2026 राहता या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर व सर्व पार्टिसिपेंट्स. खरं तर राहता तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम आपण घेतलेला आहे आणि खरं तर मी सगळ्या आयोजकांचं मनापासून धन्यवाद करेन की ज्या गोष्टी आम्ही अहिल्यानगरमध्ये होताना बघतो, पुण्यामध्ये होताना बघतो, मुंबईमध्ये होताना बघतो, सगळीकडे या गोष्टी मॅरेथॉन असतील, सायकलिंग मॅरेथॉन असतील, या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात. पण आपल्या परिसरामध्ये आज ती मॅरेथॉन घडत आहे याचा खरंच अभिमान वाटतोय आणि आनंद त्याच्यापेक्षा जास्त ह्या गोष्टीचा आहे की जवळपास 2000 पार्टिसिपेंट्स आहेत आणि पहिल्या त्याच्यामध्ये एवढी जास्त पार्टिसिपेंट्स तर खरंच तुमचं आजचं मॅरेथॉन खरंच यशस्वी ठरलेलं आहे. पार्टिसिपेंट्स इथे दिसत आहेत. महिला त्या मानाने जरी म्हटलं तरी कमीच आहेत कारण आमच्या नगरपालिकेचे सदस्य जर वर बसलेले आहेत ज्यांनी भाग घेतला नाही. मला खात्री आहे की पुढच्या वर्षी त्यांनी आज सगळी परिस्थिती बघितली असेल आणि त्यांनी ठरवलं असेल की आता आपण व्यायाम करायला सुरुवात करू म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला 5 किलोमीटर तरी पळता आलं पाहिजे आणि नक्कीच त्या सर्वजणी पुढच्या वेळेस भाग घेतील. आपण कंपल्सरीच करून टाकू सर भाग घ्यायला. अरे वा, छान छान. हो, आता जोडीने पळाले आपण जोडीचं सुद्धा एक कॉम्पिटिशन ठेवूया. जी जोडी पहिले पोहोचेल किंवा ज्याच्यातला हजबंड पोहोचला, वाईफ पोहोचला, महिनाभराचं काम खर्च त्याने करायचं. असं काहीतरी केलं की प्रॅक्टिस आमच्या महिला आधी प्रॅक्टिस करतील की महिनाभर कामापासून आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे. तर नक्कीच असे छान छान उपक्रम आपण पुढच्या मॅरेथॉनच्या वेळेस अजून घेऊया आणि मला खात्री आहे की त्यावेळेस महिलांचं पार्टिसिपेशन जास्त असेल. आणि आज ज्यांना जाणवलं असेल की आपल्या आरोग्यामध्ये खरंच आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे, आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला काहीतरी बदल करण्याची गरज आहे कारण खरंच आपल्याला जर 3 किलोमीटर पळताना 5 किलोमीटर पळताना जर त्रास झालेला असेल तर खरंच ते एक वॉर्निंग आहे तुमच्यासाठी की तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेणं, चांगला व्यायाम करणं, चांगलं डाएट करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरू केल्या पाहिजे. असे नवीन उपक्रम आपल्या नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या पूर्ण परिसरामध्ये होत आहेत आणि खरंच आनंद वाटतो तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम बघून की तुम्ही सगळ्यांनी एवढं नामदार साहेबांवर प्रेम करतात, विखे पाटील परिवारावर प्रेम करतात की त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशी छान छान उपक्रम तुम्ही करत आहात. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला खरं तर दादा आणि साहेब येणार होते पण काही कारणामुळे त्यांना येता आलं नाही. तर पुढच्या वेळेस नक्कीच ते हजर राहतील आणि जे पार्टिसिपेंट्स होते त्यांना पुढच्या मॅरेथॉनसाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू फॉर कमिंग.